अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. देवद्विज गुरुप्राज्ञ पूजनं शौच मार्जवं ब्रह्मचर्य महिंसा च शारीरं तप उच्यते. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया आठही पहार जैसे पाया उरीग घापे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 17व्या अध्यायातील 14 क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून भगवंताने शारीरिक तपाचं वर्णन केलेलं आहे. एकंदर 3 प्रकारचं तप सांगितलं: वाचिक, शारीरिक आणि मानसिक. त्यापैकी इथं शारीरिक तपाचा विचार प्रगट केलेला आहे. शरीराने जे जे देवाच्या संबंधाने केलेलं कर्म त्याला म्हणतात शारीरिक तप. ते प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करावं त्याचं वर्णन ज्ञानोबरांनी या ज्ञानेश्वरीतून विस्ताराने केलेलं आहे. आजच्या या प्रसंगाच्या निमित्ताने हा प्रवचनाचा योग आहे. आपल्या वैदिक धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये काही कर्म सांगितले. त्याच्यामध्ये एक नित्य कर्म, दुसरं नैमित्तिक कर्म आणि तिसरं प्रायश्चित्त कर्म. त्यापैकी आजचा जो कर्माचा विचार आहे ते नैमित्तिक. नैमित्तिक म्हणजे वाड वडिलांचं श्राद्ध घालणं हे नैमित्तिक कर्म आहे. रोज अंघोळ करणं, रोज देवाची पूजा करणं, देवाच्या दर्शनाला जाणं हे नित्य कर्म आहे. हे रोज केलंच पाहिजे. नैमित्तिक कर्म हे कधीतरी वर्षातून येतं. वाड वडिलांचं श्राद्ध घालणं नैमित्तिक कर्म आहे. आणि काही आपल्या जीवनामध्ये काही अपराध घडला, त्या अपराधाच्या निवृत्ती करता जे केलेलं कर्म त्याला म्हणतात प्रायश्चित्त कर्म. मन आहे, मांजर मारलं की काशीला जावं लागतं. प्रायश्चित्त कर्म बरं का. म्हणजे एखादा अपराध घडला तर त्याच्या निवृत्ती करता काही कर्म सांगितले त्याला प्रायश्चित्त म्हणतात. पण हे नैमित्तिक कर्म आहे. वाड वडिलांचं श्राद्ध घातलं पाहिजे. का घातलं पाहिजे? त्यांचे ऋण आपल्या जीवनामध्ये आहेत आणि त्या ऋणातून उतराई होण्याकरता श्राद्ध घालावं असा वैदिक विधी आहे. कुठेपर्यंत घालावं? आपण वडिलांच्या नंतर हयात आहे तोपर्यंत घालावं असा विधी आहे. आता लोक घालत नाहीत, तो भाग वेगळा. प्रत्येक वर्षी वडिलांच्या नावाने पिंडदान केलाच पाहिजे असा विधी आहे. माणसं एकदा करायची मारामार, पण दरवर्षी ते पिंडदान केलंच पाहिजे त्यांच्या नावाने असा विधी आहे. ते कर्तव्य आहे मुलाचं. पण आपली श्रद्धा नाही शास्त्रावरती, वेदावरती श्रद्धा नाही, तेव्हा आपण घालत नाही. तेव्हा आपल्या जीवनात समाधान नाही, आपल्या जीवनामध्ये सुख शांती नाही. वाड वडिलांचं जर श्राद्ध नाही घातलं तर घरामध्ये शांती राहत नाही. शांती नावाची बायको करून आणली तरी शांती राहत नाही बरं का. आणि ते अतृप्त आहेत ना. त्यांनी आमच्या तुमच्याकरता काहीतरी केलंय. आम्हा तुम्हाला जन्म देण्याकरता त्यांनी कष्ट केलेत आणि ते कष्ट पैशाने निवृत्त होत नाहीत. त्यांच्या नावाने पिंडदानच करावा लागतो.
पिंडदानच करावं लागतं. म्हणून तो रामायणामध्ये प्रसंग आलाय. प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूचे अवतार होते. भगवान विष्णूचे अवतार. ज्यावेळी राजा दशरथ स्वर्गवासी झाला त्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासात होते. किती वर्षे होते? 12. रामायणामध्ये वर्णन आहे 12 वर्ष प्रभू रामचंद्राने वनवासात आपल्या बापाचं श्राद्ध घातलंय. देवाला जर बापाचं श्राद्ध सुटलं नाही तर आमच्या तुमच्या सारख्याने घालावं का न घालावं याचा विचार करा. घरी गेल्यावर कुठल्या भटजीला विचारू नका, कुठल्या मांत्रिकाला विचारू नका. प्रभू रामचंद्राचा आदर्श ठेवा. असं वर्णन केले. त्या वनवासामध्ये काही नसताना काही फळाचं पीठ काढून त्या पिठाचं पिंड केलं. म्हणजे देवाने सुद्धा बापाचं श्राद्ध घातलेलं आहे. याचा अर्थ हे श्राद्ध घातलंच पाहिजे बरं का. मग त्याच्या माग विचार सांगलाय. जे त्यांच्या नावाने त्या दिवशी जे श्रद्धेनं केलं जातं त्याला म्हणतात श्राद्ध कर्म. त्यांच्याविषयी श्रद्धा पडते चित्तामध्ये. लोक म्हणतात जिवंत असताना खाऊ घातलं नाही, आता मेल्यानंतर खाऊ घालतात. लोक काही म्हणू. म्हणून त्यातला दुसरा विचार सांगितला. त्या नावाने पिंडदान करून अन्नदान करावं. एक शास्त्रामध्ये विचार दिला बारकावा. ही कलियुग आहे, भौतिक युग आहे, लोकाला वेळ नाही, त्या मनाची श्रद्धा नाही म्हणून थोडीशी सवलत दिल्या. काय केले? त्यांच्या नावाने त्या दिवशी घरावरती नैवेद्य ठेवा. तुम्हाला ब्राह्मणाला बोलवून पिंडदान करता नाही आलं तर पर्याय सांगितला बरं का. त्यांच्या नावाने घरावरती नैवेद्य ठेवा. एक गाईला द्या आणि एक नदीला सोडा. एवढं जरी केलं तरी श्राद्ध कर्म घडतं बरं का. एवढं करायला काय हरकत नाही. कारण ब्राह्मण अलीकडे मिळत नाही श्राद्ध करायला. इतरांना त्या श्राद्धाचं ज्ञान नाही. आता आम्ही शास्त्र वाचतो, अभ्यास करतो, पण श्राद्धाचं आपल्याला ज्ञान नाहीये. आपल्याला श्राद्ध घालता येत नाही. लक्षात ठेवा. त्याला ब्राह्मणच पाहिजे. असा विधी. म्हणून हा विधी सांगितला एवढं करावं. एवढं नाही घडलं तरी कमीत कमी त्यांच्या नावाने यथाशक्ती अन्नदान तरी त्या दिवशी करावं. यथाशक्ती बरं का. एखादा मनुष्य जरी त्यांच्या नावाने त्या दिवशी जीव घातला तरी श्राद्ध घडत त्यांच्या नावाने बरं का. म्हणजे नैमित्तिक कर्म आहे आणि ते केलं पाहिजे. आणि तो आजचा दिवस आमचे संभाजीराव त्यांचे पितृचरण, त्यांच्या पितृचरणांचा श्राद्धाचा दिवस आहे बरं का. आषाढ वद्य दशमीला त्यांनी देह ठेवला. त्याच्या मनामध्ये आलं की यावर्षी त्यांच्या नावाने अधिक अन्नदान आणि काही भगवत चिंतन घडावं म्हणून त्यांनी हा केलेला एक संकल्प आहे. त्यांनी मला वाटतं 2 का 3 महिन्यापूर्वी मला चैत्र महिन्यात सांगितले. 4 महिने बुकिंग केले आधी बरं का. ते म्हणजे नोंद करून ठेवा. त्याला माहिती आहे तारीख मिळत नाही. तेव्हा तारीख ही नोंद केल्यामुळे राहिली बरं का. नाही तर राहिली नसती. पण त्यांनी हे संकल्प केला आणि त्यात योगायोगाने आषाढी वारीला जाऊन आलोय. आषाढी वारीचं पण मावद चालत नाही. श्राद्धामध्ये 1-2 चालत नाही बरं का. पण त्यात तुला ते घडलं. कसं घडलं? श्राद्ध करण्याकरता दुपारी मला जीव घातलं, ते श्राद्ध झालं. आणि संध्याकाळी आता वारकऱ्याला जीव घालणं ही मामदव झालं बरं का. म्हणून हा फरक आहे. श्राद्ध ही दोन्ही करायचं असेल तर दुपारी श्राद्ध म्हणून एकाला जीव घालावं आणि संध्याकाळी सगळ्यांना घालावं. कारण श्राद्ध ही दुपारी करायचं असतं, संध्याकाळी करायचं नसतं. त्यांनी ते साधलं. योगायोगाने ते घडलं. आणि त्या निमित्ताने काही चिंतन करावं. आता काही चिंतन करावं. आपल्या जीवनाच्या संबंधाने काहीतरी चिंतन करावं म्हणून हा श्लोक निवडलेला आहे. या श्लोकातून भगवंताने एक समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. मनुष्य म्हणून जीवन जगत असताना काही मनुष्याच्या जीवनामध्ये काही कर्तव्य आहेत. आणि ते कर्तव्य बुद्धीनं आपण जीवन जगलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही नियमावली आहे, काही कर्म आहे, काही कर्तव्य आहे. ते आपण प्रत्येकाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. तो त्याचा स्वीकार कसा करावा
जेणेकरून आपल्या रोजच्या जीवनाचा हा जीवन प्रवाह चालू आहे, त्या जीवन प्रवाहामध्येच आपल्याला काही कर्तव्य जीवनामध्ये करता येतात. त्याला स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही. स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही का? आज लोकांना स्वतंत्र वेळ द्यायला वेळ पण नाहीये. लोक म्हणतात जेवायला वेळ नाही, काही माणसं काम करणारे म्हणतात मरायला वेळ नाही म्हणतात. एवढी माणसं आज व्यस्त आहेत, एवढी आसक्त आहेत, एवढा लोभ प्रत्येकाच्या चित्तामध्ये तो सुटत नाही. पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्याला काही जीवन जगता येतं बरं का. स्वतंत्र वेळ न देता आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म, ते कर्म करीत करीतच आपल्या जीवनाचा हा काहीतरी योग्य जीवनामध्ये आपल्याला प्राप्त करता येतं. मग काय करावं? हे देवाने शरीर दिलेलं आहे. हे शरीर देत असताना या शरीराची योजना केलेली आहे देवाने. त्याच्यामध्ये 3 भाग केले. एक शरीर आहे, एक मन आहे आणि एक बुद्धी आहे. शरीर म्हणजे इंद्रिय, इंद्रिय, मन आणि बुद्धी, हे 3 भाग शरीराचे होतात बरं का. बुद्धीने ज्ञान संपादन केलं जातं, मनाने देवाची उपासना केली जाते आणि इंद्रियाच्या द्वारे कर्म केलं जातं. म्हणून कर्म, उपासना, ज्ञान याची विभागणी केलेली आहे बरं का. तुम्हाला कुठं स्वतंत्र हे करण्याची गरज नाही. या शरीराच्याच संबंधाने शास्त्र निर्माण झाले. कर्माचा विचार सांगितला, उपासनेचा विचार सांगितला, ज्ञानाचा विचार सांगितला. हा वेदाचा आहे. वेदामध्ये 3 भाग आले, तेच गीतेमध्ये आले. म्हणून 3ही भाग या शरीराच्या संबंधाने. शरीरात ती इंद्रिय दिली, कर्म करावं लागतं. मन दिलं, त्या मनाने उपासना करावी लागते, भक्ती करावी लागते. जी बुद्धी दिली, त्या बुद्धीने ज्ञान संपादन करावं लागतं. असा 3 प्रकारचा विचार सांगितला. तो विचार सांगत असताना आणखी एक विचार सांगितला की काही मनुष्याच्या जीवनामध्ये जीवन शुद्ध होण्याकरता तप केलं पाहिजे. जीवन शुद्ध होण्याकरता तप केलं पाहिजे. लोकांची धारणा आहे तप करायचं म्हणजे कुठंतरी मनात जावं लागतं, तप करायचं म्हणजे कुठंतरी एकांतात जावं लागतं, तप करायचं म्हणजे घरदार सोडावं लागतं, अशी मनाची धारणा आहे माणसाच्या. तसं काहीही नाही बरं का. मग आपण जीवन जगत असतानाच आपल्या जीवनामध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या अवस्थेमध्ये आपल्याला तप करता येतं. म्हणून पहिलं तप सांगितलं वाचिक. वाचेनं चांगलं बोलणं हे वाचिक तप आहे. जे बोला म्हणून सांगितलं आणि जे बोलू नका म्हणून सांगितलं, हा विधी पाळून जीवनामध्ये जे चांगलं बोललं जातं, किंबहुना वाणीनं सत्य बोलणं, हे वाचिक तप आहे. हे करण्याकरता कुठं एकांतात जायची गरज नाही. घर बसल्या खरं बोलता येतं का नाही? कुठं जायला पाहिजे? कुठल्या मंदिरात जायला पाहिजे? कुठं नाही. घर बसल्या हे आपल्याला तप करता येतं. फक्त वाणीनं सत्य बोलायचं, वाणीनं प्रिय बोलायचं, वाणीनं हिताचं बोलायचं, हे वाचिक तप आहे. सोपं आहे का नाही? घर बसल्या करता येतं का नाही? तसं सोपं आहे, फक्त ते आचरणात आणायला थोडस अवघड आहे. पण ते तप आहे बरं का. मग वाचिक तप सांगितलं. मनाने देवाचं ध्यान करणं हे मानसिक तप आहे. मनाने देवाचं ध्यान करणं मानसिक तप आहे. ते करण्याकरता आपल्याला कुठं जायचं नाही, घर बसल्या देवाचं ध्यान करता येतं. म्हणून मनाने देवाचं ध्यान करायचं आहे. म्हणून हे मानसिक तप सांगितलं. किंवा मनाची प्रसन्नता कायम ठेवणं हे मानसिक तप आहे. आणि त्याच्या पुढे सांगितलं शरीराने जे जे चांगलं कर्म केलं जातं ते शारीरिक तप आहे बरं का. त्यापैकी शारीरिक तपाचा विचार या श्लोकातून भगवंतांनी सांगितलेला का, त्याचा संबंध आपल्याला आजच्या प्रसंगाची आहे बरं का. आई वडिलांची सेवा करणं हे शारीरिक तप आहे. सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे जयांच्या सेवे शरीरे लोन कीजे.
त्या शरीराने आई वडिलांची सेवा करणं, साधू संतांची सेवा घडणं, देवाची पूजा करणं, ब्राह्मणाची पूजा करणं, विद्वानाची पूजा करणं, त्या शरीराने जे जे केलं जातं हे शारीरिक तप आहे. म्हणून शारीरिक तपाचा विचार मांडलेला आहे. विस्ताराने त्याचा विचार मांडलेला बरं का. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ अशी 4 भगवंतांनी विचार मांडले. देव म्हणजे देव, द्विज म्हणजे ब्राह्मण, देव, द्विज, गुरु, नामसंत आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान. पूजनम यांची पूजा करावी. ती कशी करावी? फुलाने नव्हे, शरीराने करावी. शरीराने सेवा करणं हीच त्यांची पूजा आहे. शरीराने सेवा करणं हीच त्यांची पूजा आहे. फुलं घेऊन रोज त्यांची पूजा करणं म्हणजे पूजा नव्हं. आई वडिलांची पूजा करायची म्हणजे काय? त्यांची शरीराने सेवा करायची. शरीराने सेवा करणं, त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणं ही त्यांची सेवा आहे. म्हणून शारीरिक तपाचा विचार मांडलेला आहे. तपाने शरीर शुद्ध होतं. मग त्यातला पहिला विचार सांगितला देव. मग देव कुठला? गावातला शेल, दूरचा शेल. देवाची पूजा करणं, रोज देवाची पूजा केली पाहिजे. माणसाला तेवढं सोडून बाकी काही सांगा. गुरुवरी साखरे महाराज सांगत असतात, माणसाला सकाळी 4 म्हशी धुयाला सांगा, कंटाळा येत नाही. पण देवाला तांब्यावर पाणी घालायला फार कंटाळा बरं. म्हशी 4 धुणं म्हणजे शारीरिक तप नव्हे. शारीरिक तप नव्हे, ते स्वार्था करताय, जगण्या करताय. पण तांब्यावर देवाला पाणी घालणं ही पूजा आहे, हे शारीरिक तप आहे. पण माणसं करत नाही. लोक म्हणतात, घरातल्या लोकाला सांगतात पूजा कोणी करावी हो? यजमानाने, घरच्या मालकाने करावी. तुम्हाला मालक म्हणून घ्यायचंय ना, आम्ही मालकिनीला सांगतोय पूजा कर म्हणून. पुरुषांनीच पूजा केली पाहिजे, लक्षात ठेवा. एखाद्याला विचारलं, का तुम्ही धार का करता महाराज? माझ्याशिवाय म्हैस धारच देत नाही. तुम्ही ते वळण लावले का नाही? मग तसं वळण लावा ना. माझ्याशिवाय पूजा घरातली होणारच नाही. हे का वळण नाही बरं आपल्याला? तर म्हशीची धार काढण्याकरता तुम्हाला जर अडचण येते तर घरातल्या लोकांना सवय लावाय ना. काही लोक म्हणतात, महाराज संध्याकाळी प्रवचनाला आला असतो, पण नेमकी तीच धारची वेळ आहे. म्हस धार देत नाही. तात्पर्य, शरीराने रोज देवाची पूजा करणं ही शारीरिक तप आहे बरं का. हे टाइमपास नव्हे, अंधश्रद्धा नव्हे, हे मागासलेलं लक्षण नव्हे. लोक काही म्हणतात त्याच्याकडे लक्ष देऊ नका. लोक तुम्ही चांगलं वागला तरी नावं ठेवतात आणि वाईट वागलं तरी नावं ठेवतात बरं का. म्हणून रोज देवाची पूजा शरीरान करणं हे शारीरिक तप आहे. आपल्या घरामध्ये राहून आपल्याला तप घडलं पाहिजे, लक्षात ठेवा. तप घडलं पाहिजे. नित्य नेमाने रोज देवाची पूजा करणं हे शारीरिक तप आहे. दुसरा विचार सांगितला, रोज घरापासून ग्रामदेवतेच्या दर्शनाला जाणं, पायी, गाडीवर नव्हे, शारीरिक तप आहे. शारीरिक तप आहे. रोज ग्रामदेवतेच्या, उपास्य देवतेच्या दर्शनाला जाणं टाइमपास नाही बरं का. रोज सकाळी तुम्ही घरापासून मंदिरापर्यंत जाणं आणि मंदिरापासून पुन्हा घराकडे येणं हे शारीरिक तप आहे. नवे नवे देवाच्या पूजेला शेतातून फुलं आणणं शारीरिक तप आहे. देवाच्या पूजेला नदीहून पाणी आणणं शारीरिक तप आहे. जी किती तपाचा बारकावा सांगितलाय बघा. घर बसल्या तप करता येत. नवे नवे देवाचं अंगण झाडणं शारीरिक तप आहे. देवाच्या समोर सडा टाकणं, रांगोळी घालणं शारीरिक तप आहे. एखाद्या मंदिरात गेला तुम्ही जर झाडू मारला शारीरिक तप आहे. घरात झाडून काढला तर तप नाही बरं का. म्हणजे एवढा तपाचा विचार मांडलाय बरं का. हे प्रत्येकाला रोज जीवनामध्ये करता येतं. म्हणून देवाची पूजा करा, देवाचं अंगण झाडा, देवाच्या पूजेला लागणारं साहित्य आणा. गंध उगळणं सुद्धा शारीरिक तप आहे. म्हणून
नाथ महाराजांच्या घरामध्ये नाथ महाराजांना देवाची पूजा करण्याकरता देवच रोज चंदन उगवून देत होता बरं. म्हणजे तप करत होता तिथं राहून तो सुद्धा. रोज देवाच्या पूजेला लागणारी फुलं आणून देत होता, देवच आणून देत होता बरं. तप करत होता तिथं राहून सुद्धा. म्हणून शरीराने हे केलं पाहिजे. देव, त्या देवाची पूजा करणं, त्याचे दर्शन झालं. आपल्या गावापासून पंढरपूरला जाणं शारीरिक तप आहे. उपाशी देवती कुळदैवाला ज्योतिबाला जाणं शारीरिक तप आहे बरं का. म्हणजे कुळदेवतेच्या दर्शनाला, ग्रामदेवतेच्या दर्शनाला, उपाशी देवतेच्या दर्शनाला जाणं शरीराने हे शारीरिक तप आहे. याच्यामध्ये पुण्य प्राप्त होतं, याच्यामध्ये पुण्य प्राप्त होतं. म्हणून पहिला विचार मांडला देव. देवाच्या संबंधाने जे जे केलं जातं ते शारीरिक तप आहे, हे लक्षात घ्यावं का. पुष्कळ त्याचा विस्तार सांगण्यासारखा आहे. दुसरा विचार म्हणला देव द्विज. द्विज म्हणजे ब्राह्मण. त्या ब्राह्मणाला दान दिलं पाहिजे, त्या ब्राह्मणाची पूजा केली पाहिजे. नुसता जातीचा ब्राह्मण उपयोगाचा नाही, तो आचार शुद्ध पाहिजे. लक्षात ठेवा, आचार शुद्ध पाहिजे. आचार शुद्ध ब्राह्मणाची पूजा केली तर ते तप घडतं. का हे सांगावं लागलं, अलीकडे ब्राह्मण सुद्धा भ्रष्ट झाले बरं का. भ्रष्ट झाले, लक्षात ठेवा. म्हणून ज्या ब्राह्मणाचा आचार शुद्ध आहे, विधिवत जो आचरण ब्राह्मण करतो, अशा ब्राह्मणाची पूजा करावी. वर्णन केले भागवतामध्ये. रोज जर ब्राह्मणाचं दर्शन घेतलं तर आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होतं बरं का. फार ब्राह्मणाचं वर्णन केले. या भूतलावरचा तो देव आहे, भूदेव म्हणतात ब्राह्मणाला. काय म्हणतात? भूदेव म्हणतात त्याला. त्याचं फार वर्णन केले. पुष्कळ भगवंतानी एवढा विस्तार भागवतामध्ये केलाय. नुसतं त्याचं तुम्ही जरी दर्शन घेतलं तरी देवाला आनंद होतो बरं का. देवाला आनंद होतो. म्हणून हा भूतलावरचा देव म्हणजे ब्राह्मण आहे. म्हणून तुम्हाला सांगितलं की तो आचार संपन्न पाहिजे, विधिवत आचरण करणारा पाहिजे. अशा ब्राह्मणाची पूजा करावी, कधीतरी करावी. म्हणून श्राद्धाच्या निमित्ताने वर्णन केले. श्राद्धाला ब्राह्मणाची पाय पुजवावी, ब्राह्मणच राहिले नाही. म्हणून एक शास्त्राने पर्याय म्हणलाय, तुम्हाला वर्णाने ब्राह्मण नाही सापडला तरी कर्माने ब्राह्मण सापडेल. म्हणजे ब्राह्मण जसं वागतो तसा एखादा गावात मनुष्य जर वागणारा असेल तर त्याची पूजा केली तर ब्राह्मणाची पूजा केल्याचं पुण्य मिळतं. म्हणून वर्णन केले, वर्णाने ब्राह्मण नसना कर्माने असावा, म्हणजे त्याप्रमाणे वागणारा असावा बरं का. त्याचा आचार शुद्ध असावा. मानशी काही गावामध्ये सज्जन मंडळी आहेत ना, ब्राह्मणापेक्षा चांगली वागणारी माणसं आहेत. त्यांची जरी पूजा केली तरी ब्राह्मणाची पूजा केलीची आपल्याला त्याची फलश्रुती मिळते. म्हणून द्विज म्हणजे ब्राह्मण. का द्विज शब्द वापरला? त्याचा दोनदा जन्म होतो म्हणून, हे कळावं म्हणून आपल्याला सांगतो बरं का. काही कळावं, शास्त्र कळावं. आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो त्या संस्कृतीचं आपल्याला ज्ञान असावं. ब्राह्मणाला का महत्व दिलं? काही आज राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काही घडलं असेल, लोक त्याचा द्वेष करत असतील, पण वास्तवामध्ये त्यांचं श्रेष्ठत्व देवानी मानलेलं आहे बरं का. देवानी मानलेलं आहे. त्याने जर काही चुका केल्या तर त्याला मात्र भोगावं लागतं. म्हणून त्या तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग आहे. तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्टांनी त्रास दिला. का त्रास दिला? अभंग करण्याचा अधिकार ब्राह्मणाला आहे, मराठ्याला नाही, शूद्राला नाही. हे तुकोबारांनी अभंग रचना केली म्हणून त्यांनी विरोध केला बरं का. म्हणून काही लोक ब्राह्मणाचा द्वेष करतात. संतांना त्रास दिला त्यांनी ना. तुकोबाराने विरोध केला, लक्षात ठेवा. विरोध केला, फार विरोध केला, मर्यादेच्या पलीकडे विरोध केला बरं का. आणि त्याचा परिणाम एकदा त्यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग निर्माण झाला. अंगामध्ये उष्णता एवढी वाढली, एवढी वाढली, कायली कायली व्हायला लागली. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आले रामेश्वर भट्ट.
आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवरती डोकं ठेवलं, ज्ञानोबाऱ्यांना प्रार्थना केली, म्हणजे माझ्या जीवनामध्ये हा त्रास का होतो. ज्ञानोबाऱ्यांनी दृष्टांत दिला, रामेश्वरा तू तुकोबाऱ्यांना त्रास दिला त्याचा परिणाम आहे. तुकाराम महाराजांना तू त्रास दिला हा त्याचा परिणाम आहे. तुला पर्याय नाही, एकच, तू परत देहूला जा आणि त्या तुकोबाऱ्यांचे पाय धर, तुझी शरीराची शांती होईल. शरीराची शांती होईल. ज्ञानोबारीने सांगितल्याप्रमाणे रामेश्वर भट्ट पुन्हा देऊला आले, तुकोबाऱ्यांच्याकडे गेले आणि तुकोबाऱ्यांचे पाय धरले, म्हणजे मला क्षमा करा. अंगाचा दाह थांबला बर का, दाह थांबला बर का. म्हणजे ब्राह्मणाचं महत्व सांगितलेलं आहे. त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळालं, पण त्या ब्राह्मणाचं वर्णन करताना द्विज सांगितलं, ब्राह्मणाला दोनदा मुंज करावी लागते. मुंज करणं म्हणजे जन्म आहे बर का. 8व्या वर्षी केली जाते, 12व्या वर्षी केली जाते आणि लग्नाच्या वेळी केली जाते. मुंज करणं म्हणजे पहिला जन्म आणि दुसऱ्यांदा करणं म्हणजे 2 जन्म, त्याला द्विज म्हणतात बर का. जोपर्यंत मुंज होत नाही तोपर्यंत कर्म करण्याचा अधिकार नाही आहे. आता लहान मुलं आहे. किती वर्षाचा आहे तू? 12 वर्षाचा आहे तू? अरे अरे मोठा झाला की. म्हणून त्याच्यामध्ये विभागणी केली. जोपर्यंत 12 वर्षाचा मुलगा होत नाही तोपर्यंत त्याला कुठला अधिकार, पूजा करण्याचा अधिकार कधी, आता 12 वर्षी पूर्ण झाल्यावर, तोपर्यंत त्याला पूजा करण्याचा अधिकार नाही. त्याला अज्ञानाचा आहे, त्याला करण्याचा अधिकार नाही. 12 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुंज केली जाते, मग त्यांनी तिथून देवाची पूजा करावी बरं. त्याच्या आधी त्याला करता येत नाही. लोक म्हणतात मला वेळ नाही, मुलगा बसला तर चालेल का? तो 12 वर्षाचा असेल, पूर्ण 12 वर्षे झालेले असतील तर चालतं. म्हणून ती मुंज केली जाते 2 वेळा. ती मुंज करणं म्हणजे 2दा जन्म होतो, म्हणून त्याला द्विज म्हणतात. हे तिघांना अधिकार आहे, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. म्हणून द्विज, द्विज म्हणजे ब्राह्मण, द्वेज देव, द्विज गुरु. आपण ज्यांच्याकडून काय अनुग्रह घेतलेला आहे, काही ज्ञान संपादन केलेलं आहे, अशा गुरूंचं पूजन करावं. का? त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये कृतज्ञता असावी म्हणून एक विधी सांगितला. त्याच्याकरता आता आषाढ शुद्ध पौर्णिमा होऊन गेली, ती कोणा करताय? गुरु करता आहे. त्या दिवशी गुरूंचं पूजन केलं पाहिजे. गुरु पौर्णिमा. पौर्णिमा का म्हणतात? पूर्ण तिथी. पूर्ण तिथीला पौर्णिमा. चतुर्दशी 1 कलेनं कमी आहे आणि प्रतिपदा 1 कलेनं कमी होते पुढची. पौर्णिमेला पूर्ण चंद्र असतो, ती तिथी पूर्ण आहे बरं का. म्हणजे आणि आपल्या जीवनामध्ये पूर्णत्वाला प्राप्त केलं, असे प्राप्त करणाऱ्या जगामध्ये गुरुच आहे का, ते पूर्ण आहेत आणि ते पूर्णत्वाकडे नेतात. ज्यांनी पूर्णत्वाकडे नेण्याचं कार्य केलं, अशी योग्यता ज्यांच्या जवळ आहे त्याला म्हणतात पौर्णिमा. असं पौर्णिमा, ती गुरु पौर्णिमा, त्या दिवशी त्यांचं पूजन करावं. नाही जमलं आपल्या सवडीनं आधीमध्ये कधीतरी करावं. गुरूंचं पूजन केलं पाहिजे. कशा करता? त्यांचा ऋणाचा संबंध आहे आणि एक ते शारीरिक तप आहे, एक केलं पाहिजे. गुरु असतील, संत असतील, संतांची पूजा करावी. म्हणून आपण वारीला जाऊन आल्यानंतर वारकऱ्याचे पाय पुजतो. ते पूजत असताना कुठल्या भावनेनं पुजतो? संत या भावनेनं पुजतो बरं का. संत या भावनेनं पूजन केलं जातं. हे सुद्धा शारीरिक तप आहे. म्हणून देव, द्विज, गुरु. आणि त्याच्यामध्येच हा विचार सांगितला, आई वडिलांची पूजा, आई वडिलांची सेवा बरं का. का आई वडील सुद्धा गुरुच आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव असं वर्णन केले बरं का. पहिले गुरु कोण? आई आणि वडील. त्यांची पूजा केली पाहिजे. कधी केली पाहिजे? रोज सकाळी उठून त्यांचे पाय धुवायचे नाही. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये चांगली श्रद्धा ठेवायची, त्यांच्याविषयी भाव चांगला ठेवायचा.
चांगल्या भावनेनं त्यांच्याशी व्यवहार करावा, त्यांच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. एवढं त्यांच्या सेवेचं वर्णन केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात, आज त्या आई वडिलांची एवढी योग्यता आहे, सकल तीर्थांची ये धुरे. धुरे म्हणजे मुख्य, सकल जेवढी या भूतलावरती तीर्थ आहेत, त्या तीर्थाचं मुख्य तीर्थ जर कोण असतील तर आई वडील आहेत. आई वडील आहेत. आणि त्या आई वडिलांची सेवा जीवनामध्ये केली पाहिजे. आई वडिलांची सेवा जो जीवनामध्ये करतो त्याला कुणाची सेवा करायची गरज नाही, करायची गरज नाही आहे. पुंडलिकाचं जीवन आपल्याला ज्ञात आहे, प्रसिद्ध आहे. त्याच्यातही एक प्रसंग आहे. रोहिदास महाराजांचा. एकदा पुंडलिकराय काशीला निघाला आणि निघाल्यानंतर नवरा बायको हे घोड्यावर बसलेत आणि आई वडिलांच्या गळ्याला दोरी बांधलेली आहे आणि असं चाललेलं आहे, असं वर्णन केले पुराणामध्ये बरं का. आणि प्रवास करीत करीत काशीच्या जवळ गेल्यानंतर एका गावामध्ये ते मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबल्यानंतर त्यांचा संबंध आला. त्या गावामध्ये रोहिदास महाराज राहत होते आणि त्या रोडवरती त्यांचं दुकान होतं चपला शिवण्याचं. त्यांना विचारलं, काशीतून किती आहे? जवळच आहे म्हटले. जवळ म्हणजे किती? म्हणजे जवळच आहे, तुम्ही जाऊ शकता म्हणते. असं विचारता विचारता पुंडलिकराने विचार, जवळ म्हणजे तुम्ही? मी कधी काशीला गेलो नाही म्हणलं. काशीच्या जवळ असून गेला नाही सा? अहो आम्ही एवढ्या लांबून आलोय म्हणले काशीला जाण्याकरता. बरोबर आहे म्हणले, मला वेळ नाही म्हटले काशीला जाण्याकरता, वेळ नाही. त्याला आश्चर्य वाटलं, एवढ्या लांबून लोक काशीला येतात, आम्ही येतो, हा काशीच्या जवळ असून काशीला जात नाही. म्हणले का जात नाही? म्हणले काय नाही, म्हणले घरात आई वडील आहेत, त्यांची सेवा करावी लागते म्हणले. मग तो काय करत होता? तो काम करत करत आई वडिलाला पाळण्यात झोपलं होतं आणि ती दोरी त्याच्या हाताला बांधली होती. ते काम करत करत ते पाळणा हलवायचा बरं का तो. म्हणजे आई वडिलाची तो सेवा करायचा. तो म्हणला मला वेळ नाही आहे, माझा प्रपंच आहे, आई वडील आहेत. ठीक आहे, बरं झालं तुम्ही काशीला चाललाय, तेव्हा चाललाय, मी तुम्हाला वस्तू देतो, तेवढी ती गंगेला द्या बरं का. म्हणजे तुम्ही, मला वेळ नाही म्हणले काशीला यायला, तुम्ही चाललाय योगायोगाने, एवढी माझी वस्तू ती गंगेला पूर्ण करा, पोच करा, आणि पोच केल्यानंतर ती गंगा माता काहीतरी देईल ते पुन्हा घेऊन या बरं. याने विचार केला, हरकत नाही, द्या म्हणले. मग त्या काशीला गेल्यानंतर एक नाणं दिलं त्याने. हो, एक नियम आहे, ते तीर्थामध्ये टाकावं बरं का, तीर्थामध्ये नाणं टाकावं. ते गेले तिथं, बरेच लोक त्या गंगेच्या काठावरती गेल्यानंतर प्रत्येक जण टाकत होते. ते टाकलेला पैसा गंगेत जात होता. आणि ह्यांनी रोहिदासांनी दिलेलं जे नाणं होतं ते टाकल्याबरोबर गंगेने हात बाहेर काढले आणि ते वरच्यावर घेतलं बरं का. त्याला आश्चर्य वाटलं बरं का. अनेकाने टाकलं, मी टाकलं, पण ह्या महात्म्याने दिलेली वस्तू टाकल्याबरोबर गंगेने हातात घेतलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये एक सोन्याचं कंकण दिलं तिनं बरं का. ह्याच्या लक्षात आलं, हिने सांगितलं आपल्याला येताना गंगा माता काहीतरी देईल, ती घेऊन या बरं का. आणि तो पुन्हा परत निघाला. परत आल्यानंतर त्या गावामध्ये त्यांनी सांगितलं, गंगेला पोच केलं, तुमचं ही पोच पावती म्हणली गंगे मातेनं तुम्हाला दिले, हरकत नाही म्हणली, त्यांनी ठेवून दिलं. ही बातमी त्या नगरामध्ये एक राजा होता. राजाला कळाली की रोहिदासांना एक सोन्याचं कंकण दिलेलं आहे. आणि ते मागितल्यानंतर त्याने राणीला दाखवलं. राणी म्हणते मला 2 पाहिजेत म्हटले, एक कसं कमी घालणार म्हणते. ठीक आहे, आता पुन्हा काशीला जाणार आणि पुन्हा ते कंकण आणणं शक्य नाहीये. त्या रोहिदासाने काय केलं, ते चमडं भिजवायचं ते भांड असतं ना,
त्यात एक नाणं बुडवलं, बुडवल्याबरोबर दुसरं सोन्याचं कंकण निर्माण झालं बरं का. हे पुंडलिकाने पाहिलं आणि पाहिल्यानंतर विचारलं, का हो तुम्ही काशीला जात नाही? त्या काशीला गेलं तर गंगे मातेनं तुम्हाला दिलं, तुम्ही त्या पाण्यात बुडवल्यानंतर त्या धातूचं सोनं झालं, तुम्ही याच्याकरता काय करता? काय नाही म्हणली, मी फक्त आई वडिलांची सेवा करतो. बघा, आई वडिलांची सेवा करण्याने घरात सोनं तयार होतंय, नाही केले तर घरातलं निघून जातंय बरं का. हे पुराणामध्ये वर्णन आलंय. म्हणजे आई वडिलाचं हे महात्म्य ऐकल्याबरोबर पुंडलिकाची दृष्टी बदलली. त्याने काय केलं, कावड तयार केली आणि आई वडिलाला कावडीत बसवलं बरं का. जाताना कसा गेला होता? उलट गेला होता. आई वडिलाला गळ्याला दोर बांधून गेला होता. त्या रोहिदासांना त्यांच्याकडून आई वडिलांची हे महात्म्य ऐकल्याबरोबर त्याची बुद्धीच बदलली, कावड तयार केली आणि काशीहून कावडीतून आई वडिलाला आणलं बरं. ज्ञानोबा रे सकल तीर्थांची धुरे. काशीला जाऊन जे पुंडलिकाला मिळालं नाही ते आई वडिलांच्या शेवटीन मिळालं. रोहिदासांना तर हे फल मिळालं, त्यांच्यातून त्याची बुद्धी बदलली. पण तीच सेवा पुंडलिकरायांनी इथं आल्यानंतर केली आणि त्याच्याकरता देव प्रगट झाला. देव प्रगट झाला. आई वडिलांची सेवा करत असताना पाय चेपत होता पुंडलिकराय. पुंडलिकराय पाय चेपत होता आणि तिथं देव प्रगट झाले. देव प्रगट झाले आणि प्रगट झाल्याबरोबर त्याची कारण सांगितले. अनेक कारण. देव पंढरपूरला का आले? पुंडलिकराया करता आले एक कारण सांगितलं. रुक्मिणी करता आले असे वर्णन केले बरं. एकदा द्वारकेमध्ये असताना स्वर्गात असताना एका अप्सरेने देवाकडे इच्छा प्रगट केली. म्हणजे देवा, तुमच्या मांडीवरती मला बसायचं आहे. देव सांगितलं, तुला दुसरा जन्म घ्यावा लागेल. आता ह्या अप्सरे अवस्थेमध्ये तुला माझ्या मांडीवरती बसता येणार नाही. तू पुढचा जन्म घे. आणि त्या अप्सरेने राधिकेचा जन्म घेतला. राधिकेचा जन्म घेतला आणि ती द्वारकेमध्ये आली. रुक्मिणी माता जवळ बसली होती. देवाने वचन दिलं होतं, पुढच्या अवतारात तुला मांडीवर बसण्याचा अधिकार देतो. आणि राधिका आल्याबरोबर त्या राधिकेला मांडीवरती घेतल्याबरोबर रुक्मिणी जी रुसली, ती निघून जी आली ती पंढरपूरला आली बरं. आता राधिका मांडीवर असली. देवाने विचार केला, हिच्या पायी रुसली. देव तिथून निघाली तिचा शोध घेण्याकरता. बायकोला शोधण्याकरता देव पंढरपूरला आले. ते कारण सांगितले बरं. म्हणजे द्वारकेतून ती रुसली. म्हणजे देवाची बायको रुसते, आमची तुमची रुसते यात नवल नाही बरं का. म्हणून त्या शोध घेण्याकरता आली. तो कथा भाग पुष्कळ आहे पुढे बरं का. आणि त्याच संबंधाने म्हणून ती बाजूला उभी आहे बरं का. ती पहिली राहिली दिंडीर वनामध्ये येऊन उभी राहिली. तिथं देवाने शोध घेतला. मग तिथं दिंडिरी नावाचा एक राक्षस होता, त्याचा वध केला. फार कथा मोठी आहे ती. मग त्या निमित्ताने देवाने हे शोधता 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 त्या दिंडीर वनामध्ये कुणीतरी पुंडलिक नावाचा भक्त आहे, तो आई वडिलाची सेवा करतोय, हे देवाला तिथं पाहायला मिळालं. पाहायला मिळाल्यानंतर देव गेले, आनंद झाला. एवढी आई वडिलांची सेवा करणारा कोण आहे म्हणून तिथं देव गेला. देव गेल्यानं सांगितलं पुंडलिकरायांनी, देवा तोंड उघडायचं म्हणजे गप्प उभं राहायचं. म्हणजे का? माझ्या आई वडिलांची मी सेवा करतोय, तुझ्या बोलण्याने आमच्या आई वडिलाची झोप मोडेल. गप्प राहा, मौन राहा. तो अजून मौन रूपातच उभा आहे, बोलायचं नाही म्हटले, गप्प उभं राहायचं. जोपर्यंत यांचं कार्य होत नाही, झोप लागत नाही, मी जोपर्यंत बोल म्हणत नाही तोपर्यंत बोलायचं नाही. म्हणून तो मुकात राहिला, तिथंच मौन धारण करून राहिलाय बरं का. मग सांगितलं, अरे पुंडलिका, तू मला उभा केलायस, पण काहीतरी काम सांग ना, जे तुझ्या दर्शनाला येतील ना त्यांचा उद्धार कर म्हणले. उभं राहूनच कर म्हणले. म्हणजे त्या पुंडलिकरायाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या आई वडिलांच्या सेवेतून देव प्रगट झाला. म्हणजे देवाला सुद्धा प्रगट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, ज्ञानोबराय म्हणतात सकळ तीर्थांची धुरे.
तुम्हाला कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज नाही. तीर्थाला जाण्याने काय घडतं? शरीर शुद्ध होतं. तपश्चर्याच आहे, तपच आहे. पण आई वडिलांची सेवा घडण्याने तपश्चर्याच घडते, लक्षात ठेवा. म्हणून त्यांची शरीराने सेवा करा. काया वाच्या मनाने त्यांची सेवा करा. आणि काया वाच्या मनाने त्यांची जर त्या आई वडिलांची सेवा केली तर हे शारीरिक तप आहे. तुकोबारांनी फार परखड वर्णन केलंय. त्यांचा अधिकार आहे, आपला तो अधिकार नाहीये. तुकोबाराय म्हणतात दाशीची माणसं सेवा करतील पण आई वडिलांची करणार नाही. थोडं परखडलेलं आहे. दाशीचं लुगडं धुतील म्हणतील तुकोबाराय, पण आई वडिलाचं, आईचं धोतर लुगडं, वडिलाचं धोतर धुणार नाही. म्हणजे आज माणसाची बुद्धी राहिली नाही आहे. तुम्ही स्त्रीच आहे, पत्नी पण स्त्रीच आहे आणि आई पण स्त्रीच आहे. वडील पुरुष आहेत पण त्यांच्या ठिकाणी योग्यता आहे, त्यांच्या ठिकाणी योग्यता आहे. आणि त्या योग्यतेचं वर्णन करताना इथं संतांनी वर्णन केले ते तीर्थ स्वरूप आहे. आम्ही फक्त लिहितो तीर्थ पण त्याचा अनुभव आपल्याला नाही आहे. तीर्थामध्ये माणसं पवित्र होतात. तीर्थामध्ये गंगेमध्ये आंघोळ केलं, चंद्रभागेमध्ये स्नान केले की पवित्र होतं. तसं आई वडिलांची सेवा केली की शरीर पवित्र होतं बरं का. तुम्हाला दुसरं काही करायची गरज नाही. म्हणजे शारीरिक तपातून शरीर शुद्ध होतं. म्हणून आई वडिलांची सेवा करणं हे शारीरिक तप आहे. म्हणून सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे, तुकोबारांनी वर्णन केले. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती ह्याची विष्णूची महापूजा आन भाव नाही तुझा. देव आणि आई वडील याच्यामध्ये भेद नाही, एकच आहे. म्हणून त्यांची शरीराने जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा. देवादिकांची सेवा करा, ब्राह्मणाची सेवा करा. आणि त्याच्या पुढे सांगितलं प्राज्ञ म्हणजे विद्वान. काही विद्वान मंडळी आहेत, त्यांची जीवनामध्ये सेवा करा. आणखी काही तपाचा विचार मांडलेला आहे. रोज शरीराला स्नान घालणं हे सुद्धा तपच आहे बरं. लोक म्हणतात आंघोळ कशा करता करायची? हो, शरीर रोज धुणं तप आहे. शरीर रोज आंघोळ करणे तपाचं लक्षण आहे. शौच शुद्धता, शरीराची शुद्धता जतन करणं हे तप आहे, लक्षात ठेवा. शौचम इथं पुढे वर्णन केलंय. म्हणजे शरीर शुद्ध ठेवलं पाहिजे, रोज त्याला स्नान घातलंच पाहिजे. लोक म्हणतात आठवड्यातून एकदा केलं तर जमायचं नाही का? ती म्हैस आहे, म्हशीला रोज धुता का कधी आठवड्यातून एकदा धुता? कधी धुता? कधी तर आठवड्यातून एकदा. माणसं गाड्या धुतात, कधी धुतात? अमावस्याला. लोक म्हणतात अमावस्यात आंघोळ केली पाहिजे, असं नाही. रोज शरीराची शुद्धी ठेवणं हे सुद्धा शारीरिक तप आहे. मनामध्ये चांगली भावना ठेवणं हे सुद्धा शारीरिक तप आहे. त्या शरीराने कोणाची हिंसा न करणं हे सुद्धा शारीरिक तप आहे बरं का. म्हणजे कोणाला मारायचं नाही शरीराने, आयुष्यात कोणालाच मारायचं नाही, तप आहे, लक्षात ठेवा. कुत्र्याला सुद्धा मारायचं नाही, मग बळी द्यायचं बाजूलाच ठेवा बरं का. म्हणजे शारीरिक तपामध्ये वर्णन केले. आणि त्याच्या पुढे वर्णन केले या शरीराने ब्रह्मचार्य व्रत राहून व्रतस्थ जीवन जगणं हे शारीरिक तप आहे. त्याच्यात बारकावा सांगितला ज्ञानोबा यांनी की आपल्या स्त्रीलाच बघणं, दुसऱ्या स्त्रीला न बघणं. दुसऱ्या पर स्त्रीला तुम्ही जर स्पर्श केला तर ना शरीराची शुद्धी निघून जाते. पर स्त्रीला कधी स्पर्श करू नये, शारीरिक तप सांगितलं शास्त्रामध्ये. म्हणजे किती तपाचा विचार मांडलाय. हे तप आपल्याला घर बसल्या करता येतं का नाही? कुठं वनात जायची गरज नाही, कुठे एकांतात जाण्याची गरज नाही. आणि या पद्धतीनं तप आपल्या जीवनामध्ये घडावं म्हणून शारीरिक तपाचं वर्णन केलेलं आहे. रोज अंघोळ करणं, रोज देवाची पूजा करणं, रोज देवाच्या पूजेला साहित्य आणणं, आई वडिलांची सेवा करणं, ब्राह्मणांचं दर्शन गेलं, सडा रांगोळी घालणं, हे सगळं शारीरिक तपामध्ये येतं. आणि एखाद्या तीर्थयात्रेला जाणं
हे सर्व शारीरिक तपामध्ये येतं आणि शारीरिक तप आपल्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. त्यातला एक विचार आपल्याला ध्यानीमनी यावा म्हणून दोन्ही उभय प्रसंगाचा भावमनी मानशी घेऊन पंढरपूरला जाणं शारीरिक तप आहे आणि आई वडिलांची सेवा करणे शारीरिक तप आहे. असं तप आपल्या जीवनामध्ये घडावं आणि तप घडण्याने शरीर शुद्ध होतं. शरीर शुद्ध झालं की माणसाच्या जीवनामध्ये एक प्रसन्नता प्राप्त होते. प्रसन्न राहतं मन बरं का. एक तेज येतं जीवनामध्ये. तुम्ही बघा चांगलं कर्म केलं की प्रसन्न येतं. अगदी मराठी सांगायचं म्हणजे मूड येणं. मूड लोक म्हणतात आलाच तो प्रवचनाला पण मूड नाहीये म्हणजे प्रसन्नता नाही आहे. मग प्रसन्नता कधी येईल? काय खाल्ल्यानंतर प्रसन्नता येईल? मग ती प्रसन्नता येत नाही म्हणून माणसं काय करतात? टिंब टिंब घेतात. आज मूड नाही हो, आज कशात लक्ष लागना. मग तुम्हाला सांगितलंय तिकडे जायला पण कोणी शोध काढलाय मला काय माहिती नाही बरं का. पण हा विचार मांडलाय त्याचा परिणाम की जीवनामध्ये काहीतरी दोष लागू नये आपलं जीवन शुद्ध होण्याकरता हा शास्त्राने सांगितलेला मार्ग आहे आणि याप्रमाणे आपण जीवनामध्ये वागण्याचा प्रयत्न करावा आणि तो करण्याकरता भगवंताने विचार प्रगट केलेला आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाचे शारीरं तप उच्यते. म्हणून कोणाची हिंसा करू नका. म्हणून तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया. आठही पहार जैसे पाया ओळीग घापे. त्याच्यामध्ये चित्त भगवंतांनी विचार केला. सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे तया शेवेशी हीर शरीरे लोन किजे. उत्तर उत्तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं शारीरिक तप घडावं आणि आपलं शरीर शुद्ध व्हावं आणि शरीर शुद्ध झाल्यानंतर त्याच्यातून पुण्य घडतं. त्याच्यातून आपल्याला भगवत दर्शन घडतं. मनाची प्रसन्नता नित्य राहते. अशी प्रसन्नता शुद्धता आमच्या तुमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी. ते वागण्याकरता भगवंतानी तसं सामर्थ्य तसं धैर्य आम्हा तुम्हाला सर्वांना द्यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात